गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री प्रमोदजी नाथाशेठ आगलावे साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रवीण सर 2500 रुपयांची देणगी येते। त्यांचं संपूर्ण गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ खेडूपाड आयोजित गावदेवी चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक आणि खूप खूप आभार मात्र व्यक्त करतो। तर जशी होईल मॅचला सुरुवात मायक्रोफोनवरती मित्रांनो केला जाईल बदल। मी थोडासा थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा गावदेवी चषक 2024 प्रवीणजी अर्जुने सर यांच्या सुमधुर वाणीतून। हॅलो चेक। धन्यवाद विकी आणि पुनश्च एकवार आमच्या मंचावरती उपस्थित तमाम सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी प्रवीण अर्जुने कळंबोली मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो। खरं तर सामना क्रमांक 2 आजच्या रजनीमधील आपल्याला पाहायला मिळतो। एकूण 8 संघांचा समावेश आजच्या रजनीमध्ये 6 महत्त्वपूर्ण सामने। पहिल्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी पाहतोय। एकीकडे जर आपण पाहिलं तर GCC तुर्बे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द या 2 ताकदवर संघादरम्यानची लढत। पहिला सामना काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। खरं तर एक रंगतदार लढत, धावा डिफेंड केल्या गेल्या। इथे मात्र लाऊड अपील आणि हे अपील उचलून धरलंय। होय, फलंदाज मधल्या एसटीच्या समोर सापडतोय। पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन। संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत, त्यानं स्वराज्याचं आईचं एकाचं स्वप्न पूर्ण केलं। हे कलयुग घ्या, कोणी आईचं स्वप्न आता पूर्ण करणार। आणि त्या संगीतावरती सर तुम्ही पाहिलं छोट्या मुलांचं एक डान्स देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतो कॉम्बॉक्स। तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय नारायणजी मुकुंद उलवेकर साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलंय। तर धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आदरणीय प्रमोद नारायण शेठ नाथाशेठ अगलावे यांच्याकडनं मात्र तब्बल 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य मात्र या स्पर्धेसाठी लाभलंय। कोलवाडीचे आमचे पोलीस पाटील आदरणीय प्रमोदजी अगलावे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूयात। खरं तर हे प्रेम आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय पाहुणे या मंचावरती आपल्याला 7ही रजनी पाहुण्यांची वर्दळ मात्र या स्पर्धेवरती या मुख्य मंचावरती स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार। आणि हे प्रेम आहे। खेडूपाडाची स्पर्धा म्हटलं मग ती डेची स्पर्धा असो, रजनी क्रिकेटची स्पर्धा असो, खूप सारं प्रेम मात्र सर्वच स्तरातून आपल्याला पाहायला मिळतं। अगदी कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांना एकाच व्यासपीठावर आणणारी स्पर्धा म्हणजे खेडूपाड्याची ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा। पुनश्च एकवार जाऊयात मैदानाच्या दिशेनं। धावा धावफलकावरती आल्यात। खरं तर पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर मधल्या एसटीच्या समोर फलंदाज सापडला वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाजी। खरं तर आज गोलंदाजांचा बोलबाला हा सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि गोलंदाजांचा बोलबाला मात्र पाहायला मिळाला आहे। पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की कोलवडी संघ कुठेतरी बॅकफुटवर आहे। 40 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि त्या धावा डिफेंड करत असताना 12 चेंडू 12 धावांचा तो सामना। काय कमालीची गोलंदाजी झाली। याही वेळेला मोठा फटका लगावण्याचा मानस। खरं तर क्षेत्ररक्षक एज ऑफ द सर्कल उभा होता, प्रॉपरली टाईम करता आला नाही हा चेंडू। बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता ना तोपर्यंत मात्र फलंदाज हा केवळ त्या चेंडूकडे पाहत होता। यस सर। रवींद्र उलवेकर साहेबांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात। गावदेवी चषक आणखीन एक सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते। खरं तर संघातील इतर खेळाडू पाठीराखे यांचा जीव भांड्यामध्ये पडला ज्यावेळेला तो चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर जमिनीवरती लँड झाला। खरं तर या मैदानाचं वैशिष्ट्य ठरलंय अलॉंग द कार्पेट तुम्ही जितके फटके ठेवाल, खरं ज्या वेळेला तुम्ही मोठे फटके खेळण्याचा मानस दर्शवाल त्यावेळेला
हे मैदान आणि खास करून रजनी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होत नाही. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये हे चित्र आपण या ठिकाणी पाहिलं. परंतु इथे जर तुम्ही अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलात, भव्य दिव्य मैदान आहे, मैदानाच्या चारही बाजूला बाउंड्रीज अवेलेबल आहेत आणि गोलंदाजी ज्या पद्धतीनं केली जाते ना, एक फ्लॅट विकेट आहे आणि या विकेटवरती गोलंदाजानं जर वेगानं चेंडू ठेवला आणि लाईन लेंथवरती जर कन्सिस्टंटली गोलंदाजी केली तर मात्र गोलंदाज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खरं तर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, सिंगल मात्र धावफलकावरती आले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिंगलनं फारसा फरक पडणार नाही आहे, आता हे ओळखलं आहे आणि त्यामुळेच की काय कोणत्याही प्रकारची हडबडाट नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 1 गडी बाद 4 धावा. ठाकूरसाहेब यांचं या मंचावरती शुभागमन झालंय. त्याचबरोबर आदरणीय मिन्नाजी भोईर साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन झालंय. खरं तर पुंडलिक शेठ ठाकूर साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सामन्यासाठी लागणारे सर्व चेंडू हे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि मी अगदी नेहमी म्हणतो की या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं ज्यांचं या मंचावरती शुभागमन झालंय ना, त्या प्रत्येकाने आपापल्या परीने या स्पर्धेसाठी आपलं योगदान हे नेहमीच दिलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर आज 3 पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत, ज्यामध्ये हिरामण भोसले सर, कर्नाळा विभाग, त्याचबरोबर प्रवीण पवार सर कर्नाळा विभाग आणि त्याचबरोबर दरिया कोळी सर नावडे या 3 पंचांना मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर तीनही आपापल्या कारकिर्दीमध्ये खूप चांगले क्रिकेटर राहिले आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जज करतोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपला जातोय, झेल समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ, विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. खेडूकपडा या सन्माननीय पाहुण्यांचं देखील या मंचावरती शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एका इनिंगसाठी आपल्याला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 5 षटकांची इनिंग असेल आणि या 25 मिनिटांपैकी पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं हे बंधनकारक असणार आहे आणि या नियमांचा मात्र आपण काटेकोरपणे पालन करायचं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर चेंडू कोणत्याही वेळेला हरवला, फुटला, गहाळ झाला तर तो नवीनच चेंडू दिला जाईल. मग तो अगदी पहिल्या षटकाचा चेंडू असोत किंवा अंतिम षटकातील चेंडू असोत. ज्या ठिकाणी चेंडू हरवेल त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. या काही महत्त्वाच्या स्पर्धांचे नियम आहेत. त्याचबरोबर कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग ही देखील या स्पर्धेची आणखीन एक महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. या दरम्यान जर आपण पाहिलं तर पुंडलिक पदू ठाकूर साहेब यांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालं, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यासाठी लागणारे चेंडू हे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. यावेळेला चांगला चेंडू होता, आउटसाइड द ऑफ स्टंपचा स्लॅश करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि होय, पंचाने दिलाय दुजारा, इट्स आउट. आणखीन एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स गमावल्या जातात. सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 ताकदवर संघ GCC तुर्बे आणि श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द या 2 संघादरम्यानची लढत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाजी करणारा पालेखुर्द संघ थोडासा अडचणीमध्ये, षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि काय कमालीची गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी कशाला म्हटली जातं हे राजेश भोईरनं या ठिकाणी दाखवलं. पहिलं षटक हाताळलं मोहन भोईरनं, धावा दिल्या अवघ्या 4 आणि 1 गडी त्यानं आपल्या या षटकामध्ये बाद केला. खरं तर फलंदाजीला खिंडार पाडला आणि त्यानंतर रेग्युलर इंटरव्हलला विकेट गमावताना पालेखुर्द संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. परंतु क्रिकेट हा एक असा खेळ आहे की जो क्षणाला रंग बदलतो आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेट इज नॉट अबाउट अ 4s and 6s, इट्स अबाउट
अ पार्टनरशिप्स ऑल्सो. या ठिकाणी भागीदारीची गरज आहे आणि ती भागीदारी जर का या दोन खेळाडूंमध्ये मैदानावरती झाली ना तर मात्र इथून देखील पालेखुर्द संघ एका मजबूत स्थितीमध्ये एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो. वेल बिगेनेचा हाफ डन, घेतला गेलेला निर्णय आणि त्यानंतर केलेली गोलंदाजी, सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जोरदार फटका लगावण्याचा मानस. तीच चूक जी आघाडीच्या 3 फलंदाजांना केली, याही फलंदाजांना तीच चूक मैदानावर केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. गेलेला निर्णय कशा पद्धतीने योग्य आहे हे दर्शवत असताना आघाडीचे गोलंदाज. या दरम्यान राम भोईर साहेब खेडूकपाडा या सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. तर मी सन्माननीय राम भोईर साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर खेडूकपाडाची स्पर्धा म्हटलं तर एकतेचं प्रतीक, युनिटी इज अ स्ट्रेंथ हे या गावानं नेहमीच दाखवलं आहे. आपल्यामध्ये असणारी ही जी एकता आहे ती एकता कोणतीही स्पर्धा असो, मग ती रजनी क्रिकेट स्पर्धा असो, डे क्रिकेटची स्पर्धा असो, या मैदानावरती सातत्यानं विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन हे खेडूकपाडा विभागामध्ये केलं जातं आणि आसपासच्या परिसरातील बऱ्याचशा नामांकित स्पर्धा देखील याच मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतं. सर्व सुखसोयींनी सुविधांनी युक्त असं हे मैदान आणि या मैदानावरती मात्र रामजी भोईर यांना या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी तथा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला धीम्या गतीला चेंडू, हलक्या हाताने चेंडू वळवला गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती आल्यात. उशिरा का होईना परंतु कुठेतरी मी म्हणेन की सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये तुमच्यासमोर उदाहरण आहे मित्रांनो की पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा डिफेंड केल्या गेल्या, 42 धावा डिफेंड केल्या गेल्या, 41 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. त्यामुळे हा एक जो फॅक्टर आहे ना तो तुम्ही लक्षात घ्या की इथे एक सन्मानजनक धावसंख्या उभारा. नाहक मोठे फटकेबाजी करून तुम्हाला धावसंख्या उभारता येत नसेल किंबहुना मोठ्या फटक्यांना तुम्हाला यश येत नसेल तर मात्र एकेरी दुहेरी धावेनं धावफलक हालता ठेवणं हे नेहमीच तुमच्या संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. पहिले 2 षटकं जरी तुमच्या विरोधामध्ये गेली असली, आपण नेहमी म्हणतो ना की तुमचं दैनंदिन आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. आणि ते पुनरागमन कसं, तर या मैदानावरती दमदार पुनरागमन तुम्हाला करावं लागेल. थोडासा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि त्यानंतर मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप केल्यावर एखाद्या षटकाला मोठा करत या सामन्यामध्ये परत केला जाऊ शकतो किंवा कमबॅक केला जाऊ शकतो. मात्र चूक घडते मैदानाच्या आत. पुन्हा जोरकस फटका लगावण्याचा मानस. आडव्या बॅटनं ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न कराल अपयश हे नक्कीच मिळेल, कारण वेगानं चेंडू या मैदानावरती येत आहेत. आणखीन एक यश मिळत आहे गोलंदाजांना. तर या ठिकाणी आमचे DJ नितीन देखील सांगतायत की होय, आणखीन एक विकेट मैदानावरती गारद झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो आणि जवळपास निम्मा संघ गारद झालाय. 5 फलंदाज गमावले आहेत, परंतु गोलंदाजीमध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. राजेश भोईर ज्यानं 6 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केला आणि तब्बल 4 फलंदाज त्यांना आपल्या नावावरती केलेत. कमालीची गोलंदाजी. मी म्हणेन या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजीची फिगर त्यांना आपल्या नावावरती केली आहे. 1 षटक, 0 निर्धाव, 1 धाव आणि 4 फलंदाज बाद. कमालीचा स्पेल राहिला आहे गोलंदाजाचा. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, लपेटण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वेगानं निघतोय. खरं तर या विकेटवरती चेंडू पिच झाल्यानंतर आहे ना थोडीशी गती चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक येणारा गोलंदाज हा लाईन आणि लेंथवरती, परंतु आपण नेहमी म्हणतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजीमध्ये फुटवर्क हे सर्वाधिक महत्त्वाचं. फुटवर्कचा वापर नाही आहे. जागेवरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होतो आहे. जो दबाव आहे ना तो दबाव मात्र झेलू शकतील का. लोअर ऑर्डरचे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. मग हीच काहीशी कानमंत्रणा दिली जाते. आडव्या बॅटनं चेंडू खेळण्यापेक्षा सरळ बॅटनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहेत, कव्हर ड्राईव्ह आहे, ऑनसाईडला ड्राईव्ह आहे, या प्रकारच्या फटक्यांचं सिलेक्शन स्ट्राईक फक्त माझ्याकडे द्या, कदाचित ही कानमंत्रणा असेल. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू.
डीप मिडॉनला चेंडू जातोय, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येणार, सिंगल मात्र धाव फलकावरती आली आहे. थोडंसं ग्रामीण क्रिकेटचं हे जे स्वरूप आहे ना, हे स्वरूप मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये कुठेतरी बदलावं लागेल. कारण नेहमीच अटॅकिंग क्रिकेट खेळून तुम्ही सामने जिंकू शकत नाही. तर काही वेळेला संयमानं, धैर्यानं आणि अगदी मैदानाच्या अलॉंग द कार्पेट खेळून देखील तुम्ही सामने जिंकू शकता. हे तुमच्या मनावरती कुठेतरी बिंबवलं गेलं पाहिजे. या दरम्यान विकेटचा जर विचार केला, ज्या विकेटवरती हे सामने घडत आहेत ते विकेट बनवण्याची अर्थातच पिच क्युरेटर आपल्याला पाहायला मिळाले. तर धीरजजी मोरबेकर रांजणपाडा यांचं मात्र खूप चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलं आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाची विकेट ज्या पद्धतीची असते ना, त्या पद्धतीची विकेट मात्र आमचे पिच क्युरेटर धीरजजी मोरबेकर यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहे. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. खरं तर हा अनुभव आहे. विविध स्पर्धांमध्ये पिच क्युरेटरच्या भूमिकेमध्ये धीरजजी यांना आपण नेहमीच पाहतो आणि अनुभवातून आलेलं जे काही मी म्हणेन अनुभवाची शिदोरी आहे ना, ती पाठीची असताना पहा अगदी WTCच्या आमच्या कॅमेरामन्सचा कॅमेरा वर्क देखील आपण पाहू शकता. राहुलजी उलवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र सज्ज झाली आहे. यावेळेला थेट फेकी होते आहे. अगदी म्हणतात ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. असं वाटलं की ही धाव कंप्लीट केली जाईल, कुठेतरी प्रयत्न कमी पडले. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. विकेट नंबर 6, 6वा फलंदाज बाद. एखाद्या सामन्यामध्ये आपण म्हणतो ना की फलंदाज मैदानावरती प्रॉपर टायमिंगचा वापर करतो. DJ नितीन, काय खमालीचा टायमिंग आहे. तू चल मैं आया या प्रकारची परिस्थिती मैदानावरती आहे आणि बघता बघता आघाडीचे 6 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द हा संघ मात्र अडचणीमध्ये. धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 6 आणि विकेट्स देखील गमावल्या गेल्यात 6. मोहन भोईर या षटकामध्ये एकच धाव दिली आहे आणि एक फलंदाज जो रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक सफलता मात्र त्यांना मिळाली आहे. या दरम्यान आदरणीय रोशनजी ठाकूर साहेब आणि कमलाकरजी उलवेकर साहेब या दोनही सन्माननीय अतिथींना विनंती असेल की या साहेब मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खेळूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित गावदेवी चषक 2024 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्रांनो या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. नशीब पालटलं जाणार का? बऱ्याचशा रजनी क्रिकेट स्पर्धांमध्ये आम्ही अशा प्रकारचेही सामने पाहतो की जिथे शेवटच्या 2 षटकांमध्ये धावांचा रतीप उभारताना फलंदाज पाहतो. आत्तापर्यंत काय घडलं 3 षटकांमध्ये विसरून जावं लागेल. आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवावा लागेल आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना त्या प्रकारचा खेळ मैदानावर साकारावा लागेल. कारण आपण म्हणतो ना नेहमी की फांदीवर बसणाऱ्या पक्षाला फांदी तुटण्याची कधीही भीती नसते, कारण त्याला फांदीवर नव्हे तर आपल्या पंखांवरती विश्वास असतो. तो विश्वास फलंदाजांना दर्शवावा लागेल. इथून नशीब पालटलं जाणार का? इथून धावा धावफलकावर येणार का? यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 मोर विकेट. आणखीन एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. षटकांमध्ये तळातील हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या फलंदाजांना फारशी संधी मिळत नाही. चला पुढील सामन्याचा आपण अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहोत. असुडगाव आणि कोपरा या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती. अर्थातच जय हनुमान असुडगाव आणि शनिकृपा कोपरा या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपल्या दरम्यान टॉस केला जाईल आणि टॉससाठी दोनही संघनायकाने मात्र उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. लावेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पाहिलं, त्यानंतर बॅकफुटला गेला. पहिला आत्मविश्वास पूर्ण फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ज्या फटक्यावरती मात्र आल्या धावा 2 धावा. आमचे सुधीरजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आपल्याला दुहेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळते. सुधीरजी अगलावे म्हटलं ना तो नो डाऊट
समालोचकाला काहीही करण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला डेटा उपलब्ध असेल, माहिती उपलब्ध असेल, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. एक 11 दिवसीय खूप मोठी स्पर्धा एकत्र करण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळालं. आणि आपलं जे गुणसंकलनाचं जे कौशल्य आहे ना, ते कौशल्य दाखवत असताना त्या स्पर्धेमध्ये देखील सुधीरनं आपली खूप मोठी छाप सोडली. यावेळेला आणखीन एक विकेट गमावला जातोय, विकेट नंबर 8 आय थिंक मैदानाच्या बाहेर जाताना. येस, 8 लॉस. धावा धावफलकावरती आहेत 8 आणि विकेट मात्र गमावले गेलेत ते 8. ही कुठेतरी डोकेदुखी ठरली आहे फलंदाजी करणाऱ्या श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द संघाला. परंतु असं म्हणतो ना की एखाद्या चाव्यांच्या गुच्छांना ज्यावेळेला तुम्ही ट्राय करता त्यावेळेला सगळ्या चाव्या संपल्यानंतर कधी कधी शेवटच्या चावीनं देखील दरवाजा खुला केला जाऊ शकतो. 8 विकेट्स आहेत सर, आत्ताच सांगितलं. 8 विकेट 8 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 6 ही अवस्था होती आणि 4 षटकांच्या खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि 8 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेल्या आहेत. 8 गडी बाद 8. थोडंसं कन्फ्युजन आहे, काय कदाचित आमचा आवाज खेळाडूंपर्यंत पोहोचत नाही आहे, किंबहुना खेळाडूंचा जो माइंडसेट आहे ना तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर चर्चा सुरू होती, चाव्यांच्या गुच्छातील शेवटची चावी देखील तुमचं नशिबाचं कुलूप उघडू शकते. त्यामुळे तुम्ही नेहमी आशावादी राहणं हे तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. नेहमी आत्मविश्वासावर न खेळ करणं हा तितकाच महत्त्वाचा आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. धाडस आहे फलंदाजीमध्ये, परंतु संघ अडचणीमध्ये असताना तुमचं धाडस नव्हे तर तुमचं कौशल्य हे संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. या दरम्यान आपण पाहतोय तर सन्माननीय जगदीशजी भोईर यांचं देखील या मंचावरती शुभागमन झालं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. WTCच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला देखील पाहायला मिळतात. त्याही प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. आणि जे प्रत्यक्ष प्रेक्षक थरार क्रिकेटचा अनुभवण्यासाठी या मैदानावरती उपस्थित आहेत ना, खरं तर क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आहे. जिंकणारे जिंकतायत, खेळणारे खेळतायत, परंतु प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. या थंडीच्या दिवसांमध्ये देखील मी म्हणेन की आपली महत्त्वपूर्ण दिवसातील कामं उरकल्यानंतर जो वेळ मिळतो तो वेळ देखील आमच्या या आयोजनाला देत आहेत आणि आपली उपस्थिती दर्शवत असताना या स्पर्धांना मात्र 4 चांद लावण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे प्रेक्षकांविना आपण ही स्पर्धा अपूर्णच म्हणूयात. तर या सर्व उपस्थित प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सुधीर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धावा धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी समाप्त झालाय. येस सर. दिलीपजी ठाकरे खिडूकपाडा यांचं देखील शुभागमन. या पद्धतीनं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आता स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. गावदेवी कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा आयोजित गावदेवी चषक खिडूकपाडा 2024 भव्य दिव्य क्रीडांगण आणि आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. WTC याचे साहिल पार्टी असतील, नाना पार्टी असतील, त्यांची पूर्ण टीम सज्ज झाली आहे. त्याचं देखील सज्ज स्वागत करूयात. या स्पर्धेला साथ सबूत देण्याचं काम ही WTC वाहिनी करते. त्या वाहिनीचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सौरभ सर सुरू होतोय आणि अगदी मैदानाच्या चौफेर जर तुम्ही पाहिलं ना तर ग्रीन लाईट्स तुम्हाला ब्लिंक होताना पाहायला मिळतात. या ग्रीन लाईट्स आहेत आमच्या या WTCच्या ड्रोन कॅमेराच्या. या स्पर्धेचा 360 व्ह्यू आणि एखाद्या स्टेडियमप्रमाणे हा व्ह्यू आपल्याला थोड्याच वेळात स्क्रीनवरती देखील पाहायला मिळेल. ही कमाल आहे आमच्या राहुलजी उलवेकर साहेब खेडूकपाडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमची. खरं तर काही नामांचा आपण उल्लेख देखील केलात. कॅमेरा वर्क अप्रतिम राहिलं आहे आत्तापर्यंत. या स्पर्धांना खूप चांगलं मी म्हणेन की प्रक्षेपण वाहिनी लाभली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला आणखीन एक जोरकस फटका लगावला जातोय. अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं भिरकावला जातोय हा खणखणीत पहिला आत्मविश्वासपूर्ण षटका.
10व्या क्रमांकाचा फलंदाज अमर भालेकर 10व्या क्रमांकाचा फलंदाज तुमचा षटकार लगावू शकतो, ही गुणवत्ता ताकद. परंतु असं म्हणतो ना की काही क्रिकेटमध्ये 99% गुणवत्ता तर 1% लक फॅक्टर. बाद झालेले जे फलंदाज होते त्यांनी प्रयत्न खूप चांगला केला, परंतु कुठेतरी त्या प्रयत्नांना अपयश आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस, थोडंसं मिसकम्युनिकेशन. आता धावेसाठी पुढे सरसावून फायदा होईल का? थेट फेकी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बचावले, पण स्ट्रायकिंग एंडला काय घडणार? अगदी तेच घडलं जे नॉन स्ट्रायकिंग एंडला होऊ शकलं असतं. फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 9, 9वा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. संघनायकांना की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोनही उभय संघांमध्ये पहिल्या फेरीतील तिसरी लढत असणार आहे आणि आजच्या रणनीतीतील पुढील लढत असणार आहे, अर्थातच चौथी लढत असणार आहे. नक्कीच जय हनुमान असुडगाव आणि कोपरा या संघादरम्यान. यावेळेला मात्र थेट फेकी होते. निर्णय थोडेसे चुकीचे ठरले. शेवटच्या ज्या 2 विकेट्स आल्या ना, त्या विकेट्स मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघाने घेतल्या नाहीत, तर फलंदाजी करणाऱ्या पालेखुर्द संघाने त्या विकेट्स दिल्यात. असंच काहीचं चित्र. आणि हेच कारण आहे की शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना मात्र कदाचित या ठिकाणी ऑल आऊट हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेतला पहिला संघ जो सर्व गडी बाद झाला आणि धावा धावफलकावरती आल्यात 17. विजयासाठी लक्ष असेल 18 धावांचं. 30 चेंडू आणि 18 धावा. तर चला, शेवटची पुकार असेल असुडगाव संघाचा संघनायक जय हनुमान असुडगाव आणि शनिकृपा कोपरा संघाचे संघनायक या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मी सन्माननीय पुंडलिकजी ठाकूर साहेबांना, जे आमच्या मुख्य मंचावरती विराजमान आहेत, या सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कारण पुढील सामना बिग फाईट जय हनुमान असुडगाव आणि त्यांच्या समवेत शनिकृपा या 2 संघादरम्यान. आणि आजच्या रणनीतील पहिल्या फेरीतील चौथी लढत असेल सहारा शिवकर आणि मयूर जुई या 2 संघादरम्यान. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा आयोजित गावदेवी चषक 2024. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, मायक्रोफोनवरती होईल बदल. जोडले जाऊयात विकी नांगरे पाटील कळंबोली यांच्या समवेत. तत्पूर्वी मात्र सौरभ सर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल. लगेच टॉस करूयात आपण. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असोडगाव त्यांना फाईट करते कोपरा. या 2 टीम मध्ये टॉस काटा कॉल दिला आलाय. छापा टॉस जिंकलाय. टीम असुडगाव टीमच्या कॅप्टन मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवा. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? डिसिजन प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहेत. 5 षटकांची मॅच आहे. समोर टीम कोपरा. पहिल्यांदाच या वर्षी खेळताय की याच्या अगोदर मॅच झालेली आहे? नाईटची तर पहिलीच मॅच आहे आमची. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांचा 40-45 धावांच्या आत. 40-45 रोखण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांची मॅच असेल. कोणत्या नामी गोलंदाज आहेत की कमीत कमीत रोखण्यापर्यंत प्रयत्न करतील? विकास आहे, आपला शेखर आहे, मी स्वतः आहे, अजून तनिष म्हणून आहे. काय म्हणाले आयोजनाबद्दल? रजनी क्रिकेट आज क्रिकेटची पंढरी खिडूकपाडा गावामध्ये आली आहे. काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान असतं यांचं. आम्ही खेळतो, डेला वगैरे खेळतो इथे. हे असोडगाव टीमचे कॅप्टन, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. हडलं का टीम? काही हरकत नाही. लगेचच टॉस बॉक्स मध्ये कॉल आहे. टॉस जिंकला पंकजनं आणि त्याला डिसिजन घेतला. फिल्डिंग करता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला टीम कोपरा टीमला. सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कुंडलिकजी ठाकूर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या हॅलो, मिन्नाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान करूयात आपण. आपण इथे आला त्या स्पर्धेत शोभा वाढवली. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तर धन्यवाद सागर दादा. पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या कडे.
मॅच अनालिसिस प्रवीण सर आपण थोडंसं पाहिलं तर आतापर्यंत 3 इनिंगचा खेळ झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये, प्रामुख्यानं नाव मात्र घ्यावं लागेल सर्वप्रथम सागर भोईर यांचं, राजेश भोईर माफ करा, राजेश भोईर यांचं. एक षटक हाताळलं, 5 धावा जरूर दिल्या, एकच धाव दिली माफ करा, परंतु आपण पाहिलं तर तब्बल 4 गडी मात्र गारद केलेत. आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जिथे खेळ आपण पाहिलं तर 4 षटकं मॅक्स 5 षटकांचा आहे. त्या एका षटकामध्ये तुम्ही जर का 4 फलंदाज मात्र बाद करत असाल तर अर्ध शतकापेक्षा ती मात्र एक छोटी कामगिरी नसणार आहे. कमालीची गोलंदाजी, सामन्याला कलाटणी दिलं, निम्मा संघ जवळपास मात्र गारद केला आणि त्यामुळेच की काय कंकोत धावसंख्या 17 धावा बोर्डवरती पाहायला मिळाल्या आणि विजयासाठी एक मापक लक्ष ते मात्र 18 धावांचं. आमच्या समोर आपण पाहिलं तर मॅच ऑफिशियल्स आमची संपूर्ण कमिटी आपण पाहतोय. याच एरियाला मात्र बिलॉंग करणारं एक चांगलं उत्तम असं व्यक्तिमत्व सुधीरजी आगलावे, एक गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये एक शांत संयमी व्यक्तिमत्व. तर पंच कमिटी आपण पाहतोय हिरामनजी भोईर सर, कर्नाळा किल्ला, त्याचबरोबर प्रवीणजी पवार सर, कर्नाळा किल्ला. आणि नक्कीच या विभागातील एक जबरदस्त गोलंदाज, एक जबरदस्त क्रिकेटपट्टू जे आपण पाहतो यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये येतं दर्या कोळी सर, मान फ्रॉम नावडे. माझ्या समवेत मी ज्यांच्याकडे पाहून मित्रांनो समालोचन काय असतं हे मात्र शिकलो आणि नक्कीच करण्याचा प्रयत्न करतोय असे माझे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर सागर पाटील सर आणि मी स्वतः विकीनगर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गावदेवी चषक 2024 मध्ये गोलंदाजी दमदार होती आणि फलंदाजी देखील त्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज उद्देश पाटील आणि फलंदाज मोहन भोईर. उद्देश मात्र पहिल्या बॉलवरती सिंगलने श्री गणेशा करतोय. 18 धावांचं मापक असं लक्ष असलं तरी मात्र नरेश तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस नरेश आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतात, पहिल्या बॉलवरती सिंगल मात्र खर्च केली आहे. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला मोहन भोईर यांना आपण पाहू शकाल, एक मातबगार फलंदाज आहेत, मोठे फटके घेण्यासाठी ओळखले तर त्यांनी पहिल्याच बॉलवरती फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप केली जाते. अकाउंटला बॅलन्स नाही आहे तुमच्या आणि तुम्ही मात्र खर्च कराल तर कर्ज होऊ शकतं. इथे आपण पाहिलं तर धावांची पुंजी खूप कमी आहे, केवळ 17 बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि पिछा करत असताना संधी निर्माण करून दिली गोलंदाजाने, परंतु तिला रूपांतरित करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप होतीये, मोहनला मात्र जीवनदान मिळतंय. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, गोलंदाजाच्या वेगाचा केला वापर आणि ते बॉल मात्र ट्रॅव्हल करतो सीमा पार. मिळतीये पहिला चौकार या इनिंग मधला फलंदाजाच्या बॉटमधून. तर आपण पाहिलं तर यावेळेस आपण चौकार पाहतोय, फलंदाज उद्देशच्या बॅटमधून सलामीला आलाय उंच पुरा खेळाडू, शांत संयमी फलंदाज आहे, परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. इथे चांगली गोलंदाजी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे, शांत ठेवलाय. मागच्या चेंडूचा बदला घेतला तो मात्र गोलंदाजाने, एक तेरी तो एक मेरी, जब होगी मेरी तो होगी सब पे बारी सांगणारा चेंडू हाताळला गोलंदाज नरेश यांनी मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक. टीमची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर झाली ती मात्र 6 धावा धावफलकावर. पुढचा बॉल, इथे मात्र गोलंदाज तयार. इथे वेगाने चेंडू मात्र टाकला जातोय, बीट होतोय पूर्णपणे फलंदाज. झेल जर का घेतला असताना मॅचचं चित्र थोडंसं वेगळं असतं, परंतु झेल सुटला, स्ट्राईक मिळाली आणि आपण पाहिली तर मित्रांनो चौकार लगवून, परंतु तदनंतर कमबॅक करण्याची संधी मिळाली गोलंदाजाला. गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलाय. टीमची धावसंख्या स्थिरावलेली 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, इथे देखील चेंडू नीटचा बाटीच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. कशी येऊ द्या, इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी GCC तुर्बे संघासाठी मात्र धावा येणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलला मात्र मिळते सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनगडी बाद 7 धावा धावफलकावर.
सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत DJ दादा नितीन दादा यांच्या माध्यमातून, परंतु खऱ्या अर्थानं एका व्यक्तिमत्वाचा इथे मात्र विशेष उल्लेख करावा लागेल, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लॅनिंग खूप गरजेची होती. प्रत्येक गोष्टीचं नियोजन अगदी गरजेचं होतं. कुठे काय करावं या गोष्टी मात्र गरजेच्या होत्या. खऱ्या अर्थानं मॅच ऑफिशियल्स आपली जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीला तुम्ही पाहतो की प्रत्येक व्यक्तिमत्वाला एक बॅच दिला मात्र गेला. आपण पाहू शकाल गावदेवी मित्रमंडळ खिडूकपाडा या सर्व गोष्टींची आखणी, सर्व गोष्टींची डिझायनिंग, सर्व गोष्टी मात्र अंमलात आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहू शकाल आपल्या सर्वांचे लाडके मयूरदादा उलवेकर यांच्या माध्यमातून ही सुंदर संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सुंदर संकल्पनेसाठी आपण एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही या मयूरदादांसाठी. एक उत्तम असं व्यक्तिमत्व या खिडूकपाडा गावामध्ये आपण पाहिलं ना मित्रांनो. भरपूर असे चेहरे आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मयूरजी उलवेकर, पण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचे अपडेटर म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण रायगड विभागामध्ये, या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. त्यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत मात्र घेतली गेली, नेहमी पडद्यामागचा कलाकार म्हणून या खिडूकपाडा गावामध्ये ओळखला जातो आमचे परम मित्र नितेशजी भोईर. सातत्याने त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे भावेजी उलवेकर असतील, नवजीवन उलवेकर असेल, संपूर्ण उलवेकर कंपनी. नावं घ्यायला गेलं ना मित्रांनो ही मॅच संपेल, परंतु नावं संपणार नाहीये, कारण की प्रत्येक जण झटतो इथे मात्र प्रत्येक जण मेहनत करतो. मैदानाचा विचार केला तर 26 जानेवारी रोजी देखील इथे एक स्पर्धा झाली होती आणि त्यावेळेसची मैदानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आपण पाहिली तर पाटा मैदान आहे आणि इथे देखील फलंदाज त्याचा आनंद लुटतोय. बॉलला भिरकन होतोय सीमा पार, रन्स मिळतात 4, चौकार. तर 21 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी केवळ 6 धावांची गरज. एखाद्या फुग्यातून हवा काढवी त्या प्रकारे मॅचची हवा मात्र निघतीये. दरम्यानचा पुढचा बॉल, इथे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो. क्रिकेट आहे, एकतर तुम्ही हाराल किंवा तुम्ही जिंकाल, परंतु या मैदानामध्ये जी चूक झाली आहे ती मात्र पुढच्या मॅचमध्ये होणार नाही. या गोष्टी तुम्हाला या मैदानावरती शिकणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. प्रत्येक हार तुम्हाला एक अनुभव देते, तुम्हाला प्रत्येक एक हार एक धडा शिकवून मात्र जाते, परंतु त्या हारीवरती काम, त्या चुकांवरती दुरुस्ती, त्या चुकांवरती मेहनत मात्र कशा प्रकारे करता येईल या गोष्टी तुम्हाला नक्कीच ओळखणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र ही मॅचचा निकाल लावलेला फटका, बॉल सीमापार, उत्तुंग षटकार, मॅच फिनिश. विजेत्या संघाचे अभिनंदन. तर मॅचमध्ये स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पालेखुर्द संघ आपला मनपूर्वक आणि खूप खूप आभार. तर या सामन्यातील आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं ज्याने आपण पाहिलं तर एक जबरदस्त कामगिरी या मैदानावरती मात्र साकारली. गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि आपल्या षटकामध्ये एकूण 4 विकेट्स प्राप्त करत केवळ